उद्धव ठाकरेंनी मराठी माणसाला साथ घातली आहे एकत्र येण्यासंदर्भात. राजकीय पोरं पळवण्याची टोळी सक्रिय अरे झाली आहे. जे आपली पोरं सांभाळू शकत नाही ते मुंबई काय सांभाळणार, राज्य काय सांभाळणार. मराठी माणसाला सोबत येण्यासंदर्भात देखील साथ घातलेली आहे उद्धव ठाकरेंनी, कसं पाहता? मराठी माणूस आता आठवला. मराठी माणूस जेव्हा मुंबईच्या बाहेर फेकला गेला, मराठी माणसाचं खच्चीकरण झालं, तेव्हा मराठी माणूस आठवला नाही. जेव्हा निवडणुका येतात तेव्हा बोर्ड लागतात, मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, मुंबई मराठी माणसापासून तोडणार. अरे मराठी माणसाचं खच्चीकरण, एक तरी गिरणी कामगाराला घर दिलं? आम्ही 12,500 लोकांना घरं दिली. 1,00,000 गिरणी कामगारांना आम्ही घरं देणार आहोत. 35 ते 40 लाख लोकांना टप्प्याटप्प्याने या क्लस्टरच्या योजनेमध्ये घेणार आहोत. हा योजना तुमच्याकडे. इतके वर्ष तुम्ही काम केलं, इतके वर्ष सत्ता गाजवली, काय केलं मुंबईकरांसाठी? मुंबईकर सुज्ञ आहे, मुंबईकर सुज्ञ आहे. या निवडणुकीमध्ये त्याला विकास पाहिजे. आज युती झालेली आहे दोन्ही ठाकरे बंधूंची, त्यावरती तुमची काय प्रतिक्रिया आहे? महापालिका निवडणुकीच्या तोंडामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती झालेली आहे. खरं म्हणजे लोकशाहीमध्ये युती आघाड्या होत असतात, पण काही युत्या राज्याच्या आणि जनतेच्या भल्यासाठी होत असतात. तसं आमची महायुती या ठिकाणी गेले 3.5 वर्ष काम करते या महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी, विकासाकडे नेण्यासाठी, लोकाभिमुख कल्याणकारी योजना राबवण्यासाठी. परंतु आता झालेल्या युत्या सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी. आतापर्यंत तुम्हीच मीडिया दाखवायचे कोण कुणाच्याबद्दल काय म्हणायचं ते जरा बघा. आणि युती कुणाशी झाली तरीसुद्धा महायुती या महाराष्ट्रामध्ये मजबूतीने उभी आहे. आम्ही लोकसभा महायुतीने जिंकलोय, विधानसभा महायुतीने जिंकलोय. झालेल्या नगर परिषदामध्ये महाविकास आघाडीच्या सगळ्या एकूण टोटल जागा आल्या नगराध्यक्षाच्या, त्यापेक्षा एकट्या शिवसेनेच्या आमच्या सगळ्यात जास्त जागा आल्या. त्यामुळे अशा युत्या मला वाटतं या सत्तेसाठी, स्वार्थासाठी आणि आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी, ज्यांचा काही म्हणतात ना कुणाचा जीव पोटा असतो पोपटामध्ये, तर काही लोकांचं ते मुंबईकडे सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहतात. आता अंडी खात होते, आता कोंबडी कापायसाठी आले असतील. शिंदे साहेब 2020 मध्ये राज ठाकरे असं म्हणाले होते की विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय म्हणून मी शिवसेना सोडतोय. आता 2025 म्हणजे 20 वर्षाचा जर काळ आपण पाहिला तर 20 वर्षामध्ये विठ्ठलाला जे घेरलं होतं बडव्यांनी, ते बडवे गायब झाले की विठ्ठल गायब झाला की राज ठाकरेंना परत आपल्या भावाकडे जावंच लागलं? आता कोण गायब झालं मागच्या काही काळामध्ये? कोणी बाळासाहेबांची विचारधारा सोडली, कोणी काही लोक म्हणाले ऐतिहासिक युती आहे. त्यांनी बाळासाहेबांचा इतिहासच विसरले, ते ऐतिहासिक कसं काय होऊ शकतं? आणि त्यामुळे हे फक्त आणि फक्त स्वार्थासाठी आहे आणि सत्तेसाठी आहे आणि अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी. कारण या महाराष्ट्रातल्या जनतेने निवडणुकांमध्ये त्यांची जागा दाखवलेली आहे. आज झालेल्या युतीमध्ये कुठलाही जाहीरनामा नव्हता किंवा विकासाचा अजेंडा नव्हता. आणि पांडुरंग कुठे आहे? विठ्ठल आमच्याकडे आहे. साहेब, प्रामुख्याने सांगायचं झालं तर ज्या पद्धतीने पक्षप्रवेश होत आहे, शिंदे साहेब तुम्ही हे सांगितलंच नाही की विठ्ठलाला बडव्यांनी सोडलंय की बडवेच आता विठ्ठल. ते आता ज्यांनी बोलले ना, जे म्हणाले त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे. आता त्यांनी सोडलंय की त्यांनी ते राहिलेत का बदल? पण विठ्ठल आमच्याकडे आहे. मराठी तुमच्याकडे जाहीरनामा आज प्रसिद्ध करण्यात आला नाही किंवा जागा वाटप देखील जाहीर करण्यात आले नाही. थोडक्यात दिसत आहे. नाही, खरं म्हणजे मी आपल्याला एवढंच सांगतो, तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे होते, मुंबईचा अजेंडा काय, विकासाचा अजेंडा काय. खऱ्या अर्थाने
विकासावर मला वाटतं मी ऐकलं की एकही शब्द या प्रेसमध्ये बोलला गेला नाही आणि आम्ही तर विकासाचा अजेंडा घेऊन चाललाय. ते सत्तेचा अजेंडा त्यांच्याकडे आहे. शिंदे साहेब ज्या फक्त पद्धतीने सत्ता आणि सत्ता मिळवण्यासाठी, खुर्ची टिकवण्यासाठी, खुर्ची मिळवण्यासाठी बाळासाहेबांचे ज्यांनी विचार सोडले, विचारधारा सोडली, त्या लोकांना या महाराष्ट्रातल्या जनतेने 3.5 वर्षामध्ये त्यांची जागा दाखवलेली आहे. हे मला जास्ती आणखी सांगण्याची विस्तृतपणे आवश्यकता नाही, कारण जे आम्हाला असली काय नकली काय सांगत होते, आता असली काय नकली काय नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी दाखवलं. विधानसभेच्या निवडणुकांमध्ये लोकांनी दाखवलं आणि आम्ही विचारधारेला घेऊन पुढे चाललोय. आमचा अजेंडा विकास आहे, आमचा अजेंडा